उमानगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त महापूजा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। 105 उमानगरी सार्वजनिक गणेशोत्सव बहुउद्देशीय संस्था इथं गणेश जयंतीनिमित्त महापूजा व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। उमानगरीमधील महिला मंडळाच्या हस्ते पाळणा आणि श्रींची आरती करण्यात आली। एकशे 5 उमानगरी सार्वजनिक गणेश उत्सव बहुउद्देशीय संस्था याची स्थापना 1999 मध्ये झाली। दरम्यान या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे गणेश जयंती आणि रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संस्थापक अध्यक्ष रणजित चौगुले आणि महिला मंडळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। नमस्कार। आज 1 फेब्रुवारी सगळीकडे गणेश जयंतीचं वातावरण आहे। गणपती म्हणजेच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या अगदी वयोवृद्ध किंवा मोठ्या माणसांना प्रत्येकाचा आवडता देव म्हणजे गणपती बाप्पा असतो। सोलापूर शहरामध्ये अनेक असे गणेश मंडळं आहेत जिथं गणेश जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। त्याचप्रमाणे आज आपण आलो आहोत 105 उमानगरी येथील गणेश जयंतीला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजेच रौप्य महोत्सव होत आहे। तर जाणून घेऊया इथले संस्थापक अध्यक्ष रणजित चौगुले यांच्याकडून या मंडळाबद्दल। नमस्कार। मी रणजित चौगुले 105 उमानगरी सार्वजनिक गणेशोत्सव बहुउद्देशीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष। आज आमच्या गणेशोत्सवाला रौप्य महोत्सव वर्ष म्हणून हे साजरे करण्यात येत आहे। या निमित्ताने यावर्षी आम्ही नवीन मूर्ती घेतलेली आहे। दरवर्षी आम्ही 5 ते 600 लोकांचं आम्ही महाप्रसादाचं आयोजन करत होतो, परंतु यावर्षी आम्ही 1000 ते 1200 लोकांचं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। आणि विशेष करून महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची या विविध स्पर्धा आम्ही मंडळाकडून आयोजित करत असतो। रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम आम्ही आत्तापर्यंत आमच्या संस्थेकडून राबवत आलेलो आहे। जसं की तुम्ही आत्ता सांगितलं महिलांसाठी होम मिनिस्टर किंवा 25 वर्षामध्ये अनेक उपक्रम राबवले, तर आता 2025 मध्ये अजून असे कोणते कोणते उपक्रम तुम्ही वर्षभरात राबवणार आहात ते पण सांगा। पुढील वर्षी आम्ही महिलांना प्राधान्य देण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी महिलांची निवड करण्याचा आमचा संकल्प आहे, जेणेकरून महिला सक्षमीकरण आणि एकीकरण व्हावे आणि आमच्या मंडळामध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिलांचा सहभाग जास्त असतो। या निमित्ताने आम्ही पुढच्या वर्षी निश्चितपणे महिलांना अध्यक्षपद देणार आहे। उमानगरीमध्ये भजनी मंडळ आहे। भजनी मंडळाला ज्या पद्धतीने मंडळाकडून भविष्यात मदत करता येईल त्या पद्धतीने आम्ही निश्चितपणे एक निर्णय घेऊ। जे आमच्या मंडळाकडून आत्तापर्यंत बरेचसे दानशूर व्यक्ती आहेत जी मंडळाला वारंवार आम्हाला मदत करत असतात, त्यांच्याकडून आम्ही भजनी मंडळासाठी साहित्य भजन करण्यासाठी त्यांना पेटी असेल, टाळ असेल, इतर जे काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या आम्ही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। आणि लोकप्रतिनिधींकडून उमानगरी येथे सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी आम्ही भविष्यकाळात प्रयत्न करणार आहे। महिला भजनी मंडळ यांचे अध्यक्ष यांच्याशी आपण संवाद साधूयात। वर्षी गणेश मंदिरला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत, रौप्य महोत्सव आहे, त्यावरती तुमचं मत सांगा। तुम्ही महिला भजनी मंडळाचा प्रमुख आहात। आमचं 10 वर्ष झाले महिला भजनी मंडळ आहे उमानगरी 105 उमानगरी कृष्णाई भजनी मंडळ। त्यामुळे आमचे साधारण 14 महिलांचा ग्रुप आहे आणि आम्ही इथे पण भजन करतो। आता संध्याकाळी 5 वाजता आमचं इथे भजन आहे। आता चौगुले म्हणाले की मंडळाला काहीतरी ते त्यांचं देण्याचा त्यांची योजना आहे, त्यामुळं चांगलं आहे त्यांचं, म्हणजे म्हणणं चांगलं आहे आणि इथे कार्यक्रम पण छान होतात, व्यवस्थित होतात। 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यावर तुमचं मत सांगा। आता माझं काय मत आहे की असेच कार्यक्रम व्हायला पाहिजे, महिला एकत्र यायला पाहिजे। आमच्या उमानगरीला आता 2000 सालामध्ये जेव्हा बुकिंग झालं तेव्हापासून आम्ही इकडेच आहे आणि खूप सगळे कार्यक्रम आम्ही एकत्र व्यवस्थित साजरे करतो। गणेश जयंती असू द्या, कृष्ण जन्म असू द्या, कुठलाही जन्म म्हणजे आम्ही सगळे साजरे करतो
आणि आमच्या उमानगरीमध्ये खूप चांगलं वातावरण एकीचं आणि प्रेमाचं, मायेचं आणि सगळ्यांच्या सहानुभूतीचं आहे. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व भक्तजन मोठ्या संख्येनं उपस्थित होते.